नूतन नगरसेवक संदीप कांबळे यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये आपल्या प्रभागमध्ये पाण्याच्या समस्या कशा सोडवता येतील यावर आवाज उठवला आणि शासकीय निधी येण्याच्या अगोदरच स्वखर्चाने बोर घेऊन पाणी उपलब्ध करून दिले. ही त्यांच्या कामाची एक वेगळी ओळख आहे आणि ते इथून पुढे काय करणार आहेत हे आपण त्यांच्यावर सविस्तर जाणून घ्यावं. नगरपालिकेमध्ये आपण गेलात, तुम्हाला जनतेने प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि काल जी मीटिंग झाली या मीटिंगमध्ये जे अजेंडावर विषय तुमच्या वार्डामधले कोणकोणते विषय मांडले? पाण्याची, गटराची आणि रोडची. त्यातनं आपण स्वखर्चाने पहिला बोर घेतलेला आहे आणि आरोग्याचा विषय आहे. पाण्याची सोय म्हणजे पाणी तुम्ही कसं उपलब्ध करणार आहे? पाणी आम्ही स्वखर्चाने बोर घेतलेला आहे. तिथनं एक टाकी बांधून सर्व जनतेपर्यंत हा स्वखर्चाने घेण्याचीच आवश्यकता का पडली पहिल्यांदा? इथं 5 वर्ष झालं पाण्याची लई टंचाई चालू होती, त्यामुळे तर स्वखर्चाने बोर घेतलेला आहे. मी म्हणलं तुम्ही काय आश्वासन दिलं होतं निवडणूक? नाही, आश्वासन काय दिलं नव्हतं. आणि बाकीचे बोर कुठं? हा, बाकीचे बोर ती नगरपालिकेत येणार आहे. आता ही पाणी तुम्ही पुरवठा कसा करणार? टाकीने साठवून करणार का डायरेक्ट? टाकीने साठवून करणार, ते टाकी बांधणार आहे आम्ही. मग टाकी आता स्वखर्चात का निधीत? नाही, निधीत घेणार आहे. अजून नेमकं आता कोणकोणती कामं तुम्ही सध्या? पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा आणि गटराचा काम प्राधान्य केली जाते. या कामाला प्राधान्य दिले जाईल पहिले. तुमच्या पाण्याचे, रोडच्या, गटराच्या, स्वच्छतेचे, आरोग्याच्या समस्या आहेत. ठीक आहे, कशा तुम्ही आरोग्य समस्या हे करणार? ती नवीन गटरी बांधून, जुन्या ती आहे ती नवीन गटरी बांधणे, ती बांधून चांगलं स्वच्छता त्या गटरीमधली राहून घाण काढून हे करून. आता मध्येच तुम्ही तुमच्याच या वारण पर्वमध्ये पाठीमागे बुद्ध विहार आहे तिथं. आम्ही गेल्यास बघितलं, इतकं चांगलं इमारत असू आणि बंद अवस्थेमध्ये नेमकं हे तुम्ही खुलं करणार? नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याचे 10 लाख रुपये निधीचा प्रस्ताव मला मांडला. बंद का होतं ते? हा, बंद का होतं अशी काय माहिती आहे का तुमच्याकडे? ती वैयक्तिक भांडणावरून झालेलं आहे, ती बंद झालेलं आहे. वैयक्तिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. वैयक्तिक गोष्टीवर झालेलं आहे. तुमच्या काय अपेक्षा असतील बा सावंतगडून आपण काय काम केले पाहिजे? हा, अपेक्षा म्हणजे आपल्या प्रभागातील रस्ते असतील, पाण्याची सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. कारण उन्हाळ्यात जनतेचा एवढा हाल होतात ना, त्यासाठी पाणी आपल्या संदीप भाऊंनी स्वखर्चाने इथं बोर उभा केलेला आहे, बोर खाल्लेला आहे. तसा आमच्या वार्डात पण तिथं एक बोर सावंत गटाने बोर खांदून द्यावा, कारण समस्या पाण्याची भरपूर हे महत्वाची आहे. उन्हाळ्यातले प्रॉब्लेम येतात. मनवायने. तुमचं नाव काय? मी देवा लोंढे. मी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि नगरपालिकेत बी आम्ही संघच होतो नगरपालिका इलेक्शनला. आणि इथनं पुढं जे काही सार्वजनिक कामं असतील प्राथमिक नगरपालिकेचे, म्हणजे रस्ते असेल, लाईट असेल, पाणीपुरवठा असेल किंवा आरोग्य असेल, याविषयी आम्ही समन्वयाने कामं करू. जिथं कमी असेल तिथं आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन, प्रशासनाला भांडून वेळ पडले तर या कामाचं आम्ही प्राधान्याने जनतेला जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करू.